जळगाव महामार्गावर झालेल्या एका विचित्र कार अपघातात एका महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झालाय. टायर फुटून दुभाजकाला धडकल्यामुळे कारने पेट घेतल्याचे या प्रकरणी सांगितलं जात आहे. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाकोद गावालगत सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. यासंबंधीच्या माहितीनुसार एक कार जळगाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून भरधाव वेगात जात होती. या कारचा समोरील टायर अचानक फुटला, त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून ती भरधाव वेगात दुभाजकावर आदळली. ही धडक एवढी भीषण होती की कारचे चाक तुटून काही मीटर अंतरपर्यंत फेकले गेले. त्यानंतर काही कळण्याच्या आत कारच्या इंजिनमधून धूर बाहेर पडून कारने पेट घेतला. या अपघाताची माहिती मिळताच काही स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारचे दरवाजे तोडून आतील प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना कार चालकाला केबिनमधून बाहेर काढण्यात यश आलं, पण कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या एका महिलेला त्यांना बाहेर काढता आलं नाही. परिणामी ही महिला जिवंत जळाली. आगीचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे सदर महिलेला बाहेर काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही, पण स्थानिकांनी दरवाजे व काच फोडून तिला बाहेर काढण्याचे कसोशीने प्रयत्न केले. या घटनेत महिलेसह कार जळून खाक झाली आहे.